कसा असणार आहे येणारा कालखंड? नभोमंडळामध्ये अशी कोणती ग्रहस्थिती निर्माण होणार आहे की ज्या वेळेला सर्वच राशीच्या जातकांनी सजग राहायचे आहे? अशी कोणती वेळ आहे आणि या कोणत्या तारखा आहेत हे जर जाणून घ्यायचे असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग पाहणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर कसे असणार आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. आणि आजच्या भागामध्ये तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींच्या जातकांसाठी मंगळाचे हे राशी परिवर्तन कसे असणार आहे याविषयीची ज्योतिष माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. मंगळ हा ज्योतिषशास्त्रामध्ये सेनापतीचा दर्जा प्राप्त केलेला ग्रह आहे. मंगळ हा सेनापती आहे. मंगळ हा कर्मप्रधान आहे. ऊर्जा पुरवण्याचे कार्य हा मंगळ करत असतो. मानवी जीवनामध्ये साहस, पराक्रम, बल यांचे कारकत्व हे मंगळाकडे आहे. तर आपल्या शरीरामध्ये रक्ताचा कारक हा मंगळ आहे. त्याचबरोबर जमीन जुमला, इंजिनिअरिंग सारखी क्षेत्रे, पोलीस, मिलिटरी, मशिनरी या सर्वांचे कारकत्व हे सुद्धा मंगळाकडे येते. त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचा विचार हा सुद्धा मंगळावरून केला जातो. मंगळ जर कुंडलीमध्ये अशुभ असेल तर अशा वेळी कलह, भांडणे, मारामाऱ्या तसेच समाजामध्ये आगी लागणे, अपघात होणे यासारख्या घटना घडून येऊ शकतात. आणि म्हणूनच मंगळाचे गोचर सर्वांसाठीच फार महत्त्वाचे ठरत असते. 2 ऑगस्ट 2026 रोजी हा कर्मप्रधान असलेला हा मंगळ ग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथुन या आपल्या शत्रू राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि येथे त्याचे वास्तव्य तब्बल 47 दिवसांसाठी असणार आहे. या कालखंडात हा मंगळ मृग या स्वतःच्याच नक्षत्रातून, तर आर्द्रा या राहूच्या नक्षत्रातून आणि पुनर्वसू या गुरुच्या नक्षत्रातून आपले राशी परिवर्तन करणार आहे. म्हणजेच हा मंगळ 3 टप्प्यांमध्ये विभागलेला गेलेला आहे. त्याच मंगळ जेव्हा मृग नक्षत्रात म्हणजे स्वतःच्या नक्षत्रात असेल हा कालखंड चांगला आहे. आणि पुनर्वसू नक्षत्रातून असलेले मंगळाचे गोचरीचे भ्रमण हे सुद्धा चांगले असणार आहे. परंतु हा मंगळ ज्या वेळेला आर्द्रा नक्षत्रातून गोचरीचे भ्रमण करेल हा काळ मात्र सर्वांनीच सांभाळून राहण्याचा आहे. आणि हा कालखंड मी सुरुवातीलाच सांगू इच्छिते, सर्वांनी अवश्य नोट करून ठेवावा. हा कालखंड आहे 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर. या कालखंडामध्ये मंगळ आर्द्रा या राहूच्या नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करेल. आणि सध्या राहूची सुद्धा दृष्टी मंगळावर पडत आहे. आणि राहू हा सुद्धा मंगळाच्या धनिष्ठ नक्षत्रात आहे. आणि म्हणून 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2026 हा कालखंड सर्वांनीच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सजगतेने राहण्याचा असा असणार आहे. ही सर्व माहिती तुम्ही शेअर करा, तुमच्याजवळ जपून ठेवा आणि ही आपल्या उपयोगात आणा. हे सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. आज सर्वप्रथम आपण तुळा राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर कसे असणार आहे याविषयीची माहिती पाहूया. तुळ राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि सप्तम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी नवमातून म्हणजेच भाग्यातून गोचर करत आहे. आणि अशा या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभावावर, तृतीय भावावर आणि चतुर्थ भावावर पडणार आहे. कर्माने भाग्याची जागृती होणारा असा हा संकेत तुळ राशीच्या जातकांसाठी असणार आहे. कामाचा सपाटा या कालखंडात तुम्ही लावणे मंगळाला अपेक्षित असणार आहे. जी कामे अडकून पडलेली आहेत त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा हा उत्तम कालखंड आहे. कारण मंगळ हा कर्मप्रधान आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो कर्म करण्यासाठी प्रेरित करणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. घरामध्ये ज्येष्ठांशी मतभेद होऊ शकतात आणि त्यासाठी वादविवाद होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर वडिलांचे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद हे तुम्हाला या कालखंडात उपयोगी पडणार आहेत. कार्यक्षेत्रात सुद्धा तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे मत हे विचारात घेणे गरजेचे ठरेल. नोकरीत बढतीचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्याचबरोबर भावंड सौख्य हे सुद्धा लाभताना तुम्हाला दिसत आहेत. नोकरीसाठी जर तुम्ही इंटरव्ह्यू देणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. सावधतेने व्यापाऱ्यांनी काम करणे या कालखंडात अपेक्षित असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी खर्च होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. कारण या मंगळाची चौथी दृष्टी तुमच्यासाठी व्ययभावावर असणार आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा ठीकठाक असलेले दिसत आहेत. दाम्पत्य जीवन आणि आपल्या घरगुती सहलीचे आणि धार्मिक यात्रांचे आयोजन तुम्ही या कालखंडात करू शकाल. त्याचबरोबर धार्मिकतेकडे सुद्धा ओढ राहण्याची शक्यता थोडीफार राहणार आहे.
या कालखंडात तुळ राशीच्या जातकांनी वाहन हे सुद्धा जपून चालवले पाहिजे. स्वास्थ्याचा विचार केला तर उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी आपली काळजी घेणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर दुखापतीची शक्यता हा गोचरीचा मंगळ दाखवत आहे. आणि आपल्या आईच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी तुम्हाला या कालखंडात घ्यायची आहे. उपाय म्हणून तुळ राशीच्या जातकांनी मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची आराधना ही केल्यास तुम्हाला त्याचे योग्य ते सकारात्मक परिणाम हे पाहायला मिळतील. आजची पुढची राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी लग्नेश आणि षष्ठेस असलेला हा मंगळ तुमच्यासाठी अष्टमातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी 11वा भाव, द्वितीय भाव आणि तृतीय भावावर पडणार आहे. तुमच्या राशीस्वामीचे अष्टमातून गोचर होत आहे. हा काळ वृश्चिक राशीच्या जातकांनी जितक्या शांतीने आणि संयमाने व्यतीत करता येईल तेवढा तो तुमच्यासाठी हिताचा असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनी सुद्धा या कालखंडात आपले वाहन हे जपून चालवले पाहिजे. हा कालखंड कमी बोला आणि जास्त ऐका असा असणार आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये सखोल परीक्षण, विशेषतः कोणत्याही कामाची कागदपत्रे बरोबर आहेत ना हे तुम्ही तपासून पाहिले पाहिजे. जे विद्यार्थी रिसर्च क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, गूढ अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. तुमच्यासाठी भाग्यातील गुरु हा सकारात्मक असणार आहे. त्यामुळे मंगळाच्या या अशुभतेला गुरुमुळे चाप बसणार आहे. असे असले तरी सुद्धा तुम्ही गाफील राहून मात्र चालणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपली काळजी ही स्वतः घेतली पाहिजे. दुखापत होण्याची शक्यता दिसून येत आहे, परंतु विरोधकांची सुद्धा हा कालखंड न्यायाने वागण्याचा असा असणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांनी मोठी जोखीम सध्या स्वीकारायला नको. दाम्पत्य जीवनाचा जर विचार केला तर दाम्पत्य जीवनामध्ये पारदर्शिता ही तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. जोडीदाराला तुमच्यातील उणे काढण्याची, शोधण्याची तुम्ही संधी देऊ नका. हे तुमच्यासाठी अत्यंत हिताचे असणार आहे आणि हाच तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. जोखीम स्वीकारू नये आणि दाम्पत्य जीवनामध्ये प्रामाणिक राहणे हे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. त्याचबरोबर दुसऱ्याची जबाबदारी घेऊ नका. त्यापेक्षा आपले काम प्रामाणिकपणे करा आणि आपल्या कामावर लक्ष ठेवा. हेच तुमच्यासाठी या कालखंडात हिताचे असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. सखोल अभ्यास जर करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला हा मंगळ अनुकूल असणार आहे. या कालखंडात वृश्चिक राशीच्या जातकांनी आपले बोलणे मात्र संतुलित ठेवले पाहिजे. पटकन बोलू नका. स्वास्थ्याचा जर विचार केला तर स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य ते उपाय करा आणि वैद्यकीय सल्ला सुद्धा हा जरूर घ्या. उपाय म्हणून शनिवारी आणि मंगळवारी मारुतीची उपासना वृश्चिक राशीच्या जातकांनी नक्की करा. कारण तुम्हाला सध्या पंचमस्त शनी आहे आणि ही स्थिती त्रासदायक असू शकते. पुढची राशी धनुराशी आहे. धनुराशीच्या जातकांसाठी पंचम आणि व्ययभावाचा असलेला स्वामी तुमच्यासाठी सप्तमातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी दशम भाव, प्रथम भाव आणि द्वितीय भावावर असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्व भावावर मंगळाची दृष्टी असणार आहे. सर्वच बाबतीत सावध राहणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. जोडीदाराशी विनाकारण वाद घालू नका. विचार करून नंतर आपले म्हणणे तुम्ही जर दुसऱ्याला पटवून दिले तर ते तुमच्यासाठी हिताचे ठरेल. जोडीदाराचे स्वास्थ्य हे सुद्धा या कालखंडात तुम्हाला जपावे लागणार आहे. ज्यांच्या दाम्पत्य जीवनात आधीपासून काही कलह किंवा कुरबुरी आहेत त्यांनी हा कालखंड सावधतेने व्यतीत करण्याचा आहे आणि त्यासाठी योग्य ती काळजी आणि खबरदारी ही सुद्धा घ्यायची आहे. तुमच्या ठायी असलेल्या ऊर्जेचा वापर कसा करायचा हे तुमच्या हातात आहे आणि म्हणूनच हा कालखंड शांततेने व्यतीत करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. विनय आणि सामोपचार हे तुमच्यासाठीचे योग्य असे पर्याय आहेत. कार्यक्षेत्रात सुद्धा या कालखंडात तुम्ही सजग असले पाहिजे. कुटुंबामध्ये वादविवाद होणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना उष्णताजन्य विकार आहेत किंवा पित्तजन्य आजार आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांविषयी सुद्धा तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असणार आहे. उपाय म्हणून हनुमानाचे दर्शन तुमच्यासाठी हिताचे ठरेल. मकर राशीच्या जातकांसाठी चतुर्थ आणि एकादश भावाचा असलेला स्वामी तुमच्यासाठी षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी नवम भाव, द्वादश भाव आणि प्रथम भावावर असणार आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू, ऋण यांचा भाव आहे. या ठिकाणी मंगळ हा चांगली फळे देत असतो आणि म्हणूनच मकर राशीच्या जातकांसाठी या कालखंडातली एक श्रेष्ठ राशी म्हणून जर विचार केला तर ते वावगे ठरणार नाही. विरोधकांवर मात करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. त्याचबरोबर कर्जमुक्तीचे योग सुद्धा आहेत. त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्याच्या मुक्तीचे प्रयत्न या कालखंडात जरूर करा.
त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये चढाओढ ही सुद्धा वाढलेली दिसून येईल आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. कोर्ट कचेरीच्या कामात व्यस्त असाल तर त्यात सुद्धा हा मंगळ तुम्हाला फायदेशीर असणार आहे. तुमचे जुने अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात, परंतु खर्च हा सुद्धा तुम्ही जपून केला पाहिजे. स्वास्थ्याचा विचार करता रोगमुक्तीचे संकेत तुमच्यासाठी हा मंगळ घेऊन येत आहे. उपाय म्हणून आपली दिनचर्या तुम्ही संतुलित ठेवणे आणि वाहन जपून चालवणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. उपाय म्हणून आपले डोके शांत ठेवा. उष्णताजन्य विकार असणाऱ्यांनी आपली काळजी घ्या. रागाला आवरा. डोकेदुखी सारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. उपाय म्हणून मारुतीच्या मंदिरामध्ये शनिवारी किंवा मंगळवारी गूळ आणि फुटाणे यांचे वाटप तुमच्यासाठी हिताचे ठरेल. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी तृतीय आणि दशम भावाचा असलेला स्वामी तुमच्यासाठी पंचम स्थानातून गोचरीचे भ्रमण करेल आणि त्याची दृष्टी अष्टम, एकादश आणि द्वादश भावावर असणार आहे. पंचम भाव हा संततीचा भाव आहे. त्याचबरोबर प्रेम, भावना आणि विशेषतः विद्यार्थी वर्गांसाठी हा विद्येचा भाव आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह या कालखंडात त्यामुळे वाढलेला दिसून येईल. तुम्हाला संततीची काळजी या कालखंडात घ्यावी लागणार आहे. मुलांची मानसिकता समजून घेणे आई वडिलांसाठी हिताचे ठरणार आहे. संततीबरोबर काही काळ व्यतीत करणे कुंभ राशीच्या जातकांसाठी हिताचे ठरेल. क्रीडा क्षेत्रात जे अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. प्रेमीजनांनी आपल्या भावनांना आवरावे. अधीरता तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. संयम हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अहंकार आणि क्रोध याला सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनात स्थान देऊ नका. नातेसंबंध या कालखंडात सांभाळावे लागतील. जर नवीन व्यापार सुरुवात करणार असाल तर त्यासाठी स्वनक्षत्रात मंगळाचे गोचर म्हणजे मृग नक्षत्रातून असलेले मंगळाचे गोचर तुमच्यासाठी चांगले आहे. म्हणजेच 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंतचा कालखंड व्यापारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला असणार आहे. पैसे काळजीपूर्वक इन्व्हेस्ट करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना हा काळ लाभदायक असणार आहे. घाई गडबडीत मात्र कोणतेच काम करू नये आणि कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना विद्यार्थ्यांनी आणि इतरांनी सुद्धा बळी पडू नये. तुमच्या परिश्रमाने इच्छापूर्तीचे मार्ग हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. खर्च हा सुद्धा तुम्ही जपूनच केला पाहिजे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना पचनसंस्थेचे किंवा पित्तजन्य आजार आहेत त्यांनी स्वतःची काळजी ही घेतली पाहिजे. आणि आजची सर्वात शेवटची राशी ही मीन राशी आहे. मीन राशीसाठी द्वितीय आणि नवम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी चतुर्थ भावातून गोचर करेल आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भाव, दशम भाव आणि एकादश भावावर असणार आहे. चतुर्थ भाव हा मातृसौख्याचा भाव आहे, वास्तुसौख्याचा भाव आहे. तुमच्या हृदयाचा विचार या भावावरून केला जातो. घरामध्ये शांतता कशी नांदेल याकडे तुम्ही लक्ष पुरवले पाहिजे. आपल्या आवडीच्या कामामध्ये यासाठी तुम्ही वेळ व्यतीत करणे हे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. वास्तुविषयक खरेदी विक्री जर करणार असाल तर या कालखंडात ती सांभाळून करा. 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर हा कालखंड वास्तू खरेदी विक्री, वाहन खरेदी विक्री यासाठी टाळलेलाच बरा. जोशपूर्ण कामे या कालखंडात मीन राशीच्या जातकांनी शक्यतो करू नये. घरामध्ये जर इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तू असतील आणि त्या जर नादुरुस्त असतील तर त्या वेळीच दुरुस्त करणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे. दाम्पत्य जीवनात सुद्धा तुम्ही काळजी घेणे हे गरजेचे आहे. आपले दाम्पत्य जीवन बिघडणार नाही याची दक्षता तुम्ही या कालखंडात घ्यायची आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तुम्हाला आईचे स्वास्थ्य या कालखंडात सांभाळावे लागणार आहे. त्याचबरोबर अनिद्रा तुम्हाला या कालखंडात सतावू शकते. त्याचबरोबर आपले मानसिक आरोग्य हे सुद्धा तुम्हाला सांभाळायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही उपाय म्हणून मनन करणे, चिंतन करणे हे गरजेचे आहे. बाहेर जाणार असाल तर वाहन जपून चालवले पाहिजे. उपाय म्हणून मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची आराधना करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. त्याचबरोबर काही काळ का होईना जमिनीवरून चालणे हे सुद्धा मंगळ अनुकूल होण्यासाठी हिताचे असणार आहे. अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग येथे पूर्ण केला. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिष्य आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.